आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नंदाई, बरं वाटतंय ना आता? तू आलीस ना, मला आता काही होणार नाही. तुम्ही इथे यायचं नाही आणि मी तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. गौरी, एक विचार. गौरी, माझ्या रुद्राला माफ करशील का ग? गौरी जी, थँक्यू गौरी जी. जे काही घडलंय त्यानंतर मला वाटलं नव्हतं की तुम्ही याल, पण तुम्ही आलात. हो, आणि आणखी एक, आत नंदाईने तुम्हाला जे विचारलं मला माफ करण्याबद्दल, ते प्लीज विसरून जा. त्याचा फार विचार नका करू, कारण जर मी चुकलोय तर तुम्हाला माझ्यावर चिडण्याची आणि रागवण्याची मुभा आहे. आणि तुमचा राग विनाकारण नाहीये. कदाचित तुमच्या जागी मी असतो तर मलाही तेवढाच त्रास झाला असता जेवढा तुम्हाला होतोय, आणि मीही असाच वागलो असतो. आणि मला कळलंय गौरीजी, नात्यात किती रागवायचं आणि हट्ट किती ताणायचा ते. मी माझ्या चुकीची शिक्षा ऑलरेडी भोगतोय गौरीजी, आणि फक्त नंदाई म्हणते म्हणून तुम्ही मला माफ नका करू. तुम्हाला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच मला माफ करा. काय अहो, गौरीला मी खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण ती काय थांबलीच नाही. आता तुम्हीच काहीतरी करा. वा, फार लवकर सांगितलंस ग तुम्हाला. अडाणी मूर्ख कुठची. अगं ती गौरी आली पण इथे. काय 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 एक काम सांगितलं होतं ते सुद्धा धड जमलं नाहीये तुला, आणि पैसे मात्र तोंड वरती करून मागतेस. जे पैसे मी दिले ना तेच मला परत आणून दे. एक पैसा मिळणार नाही आता तुला. युजलेस कुणीकडची बावळट. या गौरीमुळे ना हातचा पैसा जाणार आता. एवढं बोलणं पण ऐकून घ्यावं लागलं. ती अशी ना तर तिची कार्टी तिच्यापेक्षा आगाव. नाकापेक्षा मोती जड. थांब, आता त्या कार्टीलाच बघते.
बरं वाटतंय ना आता? हो का गए कार्टे, चल माझ्यासोबत चल. नाही, सोडा मला, सोडा मला, सोडा. तुला सोडू? तुला? माझ्या रस्त्यात आडवी येते आणि तुला सोडू? याला भाजलं तर तुझ्या आईला पाठवलं ना बाहेर, म्हणजे तुला भाजलं तरी काय हरकत नाही ना? हो ना? सोडा मला, सोडा. ए, आवाज बंद कर. कशाला पाठवलं तुझ्या आईला बाहेर? काय चाललंय? हा, सोड तिला, सोड. आणि काय ग, गौरी गेली त्याचं तुला काय ग? मला काय म्हणजे? तुम्हाला नाही ना काळजी आश्रमाची, म्हणून मला करावी लागते. ती उंडारते बाहेर तरी तुम्ही चालून घेता ना, पण मला नाही चालणार. आश्रम सोडून त्या रुद्र पैठणकरांच्या घरी जाऊन बसली तुमची गौरी, आणि या कार्टीने पण मला तिला अडू दिलं नाही. इथं काय मी एकटीनेच राबायचं का? ए, वाटेल ते बोलू नको. गौरी आश्रमाची सगळी कामं करते, मगच जाते कायम. हो, पण मी म्हणते जायचंच कशाला भटकायला? हे बघ तू. पोरांनो, तुमचं काही खरं नाही. तुम्ही बाहेर जाऊन काम करा. तुमची आई काय आश्रम वाचवणार नाहीये बरं का. ती तिचं आणि या आगाव कार्टीचं बघेल, आणि या दोघी जातील बंगल्यात निघून. तुम्ही इथं भीक मागत बसा आणि आई आई करत बसा. गे चंद्रे, काही बोलू नकोस. हे बघ, असं काही नाहीये. कशाला खोटं बोलता तुम्ही? माझ्या आईबद्दल चुकीचं बोलायचं नाही. ती काय तुमच्यासारखी नाहीये, तिला सगळ्यांची काळजी आहे. आमच्यासाठी ती काही पण करेल, पण आम्हाला काही एकटं नाही सोडणार. तिला नंदाई आजींची पण काळजी आहे. ती त्यांच्यासाठी गेली तिकडे. तिला बरं नाहीये ना, म्हणून. आई जशी आपली काळजी घेते तशी त्यांची पण घेणारच ना, हो की नाही? हो, मग तिकडच काळजी घेत बस म्हणावं तुझ्या आईला. बघूच कसा आश्रम वाचवते ते. ए पोरांनो, तिचं काही ऐकू नका. ती अशीच काहीतरी बोलत असते. तुम्ही खेळत होता ना, तुम्ही खेळा. तुमचं खेळणं झालं की आपण जेवायला जाऊया.